नमस्कार, आप देख रहे हैं अंबा नगरी डिजिटल न्यूज़ यूट्यूब चैनल पर और आज का यह विशेष एपिसोड है। नमस्कार, आपण बघत आहे अंबानगरी डिजिटल न्यूज ऑन यूट्यूब चॅनल। मी भारती खोडसकर। आज आहे विशेष विदर्भरत्न गौरव सोहळा 16वे पर्व दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी, वार रविवार, स्थळ हॉटेल प्राइम पार्क रिसोर्ट अमरावती, वेळ सकाळी 11 वाजता। फ्युचर अर्थ सोशल वेलफेअर मल्टीपर्पज फाउंडेशन अमरावती महाराष्ट्र। आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवर ज्येष्ठ संपादक व संचालक दैनिक प्रतिदिन अखबार व श्री विलासजी मराठे, ज्येष्ठ संपादक व संचालक व दैनिक हिंदुस्तान वृत्तपत्र, श्री सुदर्शन गांग, विश्वस्त भारतीय जैन संघटना व श्री मान्य जुंजर इजुद्दीन सैफी, जुजर कंस्ट्रक्शन, जुजर मॉल, विदर्भातील ख्यातीप्राप्त प्रसिद्ध उद्योजक, डॉक्टर शरद भारसाकडे, महाराष्ट्रातील प्रसिद्ध ॲग्रो पोल्ट्री फार्मिंग व प्रोजेक्ट तज्ञ व कृषी क्षेत्र। प्रमुख उपस्थिती आमदार माननीय श्री रविकुमार राणा, विधानसभा आमदार बडनेरा जिल्हा अमरावती महाराष्ट्र राज्य, माननीय श्री डॉक्टर अनिलजी बोंडे, राज्यसभा खासदार, माजी कृषी मंत्री, पालकमंत्री, अमरावती निवासी, महाराष्ट्र राज्य भारत, यांच्या हस्ते आज या 18 नामांकन विदर्भरत्नांना सन्मानित केल्या जाते आणि त्याच दिवशी यांच्या कार्याबद्दल एक बुलेटिन मॅगझिन प्रसारित केल्या गेली। माननीय श्री डॉक्टर अनिलजी बोंडे व माननीय श्री रविकुमार राणा यांच्या हस्ते आमंत्रित करून बुलेटिनचे वितरण करण्यात आले। हा एपिसोड आज आपण प्रस्तुत केला आहे। 16वे पर्व संघर्ष योद्धा शशी जगदाळे। बुलेटिन मध्ये प्रकाशित केलेले संघर्ष योद्धा उद्योजक शशी जगदाळेचे आर्टिकल मी तुम्हाला सांगत आहे। संघर्ष हा जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे, पण ज्यांचं आयुष्य एक संघर्ष असतो त्यांना मेहनत आणि चिकाटीशिवाय पर्याय नाही। आपण आपल्या आयुष्यात खूप काही ठरवतो, पण तेच आणि तसंच होईल तर ते आयुष्य कसलं, पण देवतारी त्याला कोण मारी हेही तितकंच खरं। खामगावचे श्री शशी जगदाळे यांचं संपूर्ण जीवन एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभेल असंच आहे, पण नशीब आणि मेहनतीचं साथ सतत त्यांना तारत इथवर घेऊन आली। मूळचे सांगलीचे जगदाळे कुटुंब हे कामाच्या निमित्ताने खामगाव येथे आले आणि इथेच स्थिरावले। श्री शशी यांचे वडील हे सोने गाळण्याचा छोटा व्यवसाय करत, पण घराची आणि 3 मुलांची संपूर्ण जबाबदारी ही आईने उचलली होती। तरी घरी एक गाय होती, तिच्या दुधाच्या व्यवसायाने घराची कंबर खंबीर धरून आईने ठेवली होती। त्या 3 मुलांची शिक्षण आणि प्रपंच वडिलांच्या हातावर काम होते, पण सातत्याने नव्हते, त्यामुळे त्यांचा वाटा महत्त्वाचा असूनही तो पुरेसा नव्हता। हे घरातील 3 मुलांची फार लहान वयात हेरलं होतं। श्री शशी आणि श्री विनोद जगदाळे दोन्ही भाऊ जमेल ते आणि मिळेल ते छोटे काम मिळवून प्रत्येक घरचं दूध पोहोचवण्याचं काम करू लागले। जुजबी 12वी पर्यंतचे शिक्षण करून मोठे बंधू श्री विनोद जगदाळे यांनी MIDC मध्ये कामाला जायला सुरुवात केली। त्यांच्या उत्तम कामाने त्यांना कामाचा मोबदलाही पुरेसा मिळत होता। हीच वेळ होती ती शशी जगदाळे यांच्या आयुष्यात पहिली कलाटणी देणारी। दरम्यान बहिणीचं लग्न झालं, वडिलांचे सोने गाळण्याचं काम सुरू होतंच। कोण्या एका खाजगी पारिवारिक समारंभात एक गृहस्थाकडून वडिलांच्या या कामाची प्रशंसा झाली आणि तिथेच केरळला भागीदारीच्या व्यवसायाची मागणी सुद्धा झाली। त्या काळी श्री शशी यांचे 10वीचे शिक्षण सुरू होते। वडील आणि श्री विनोद जगदाळे हे त्या व्यवसायाच्या निमित्ताने केरळ येथे गेले आणि तिथे त्यांनी सोने गाळणे हा भागीदारीचा व्यवसाय सुरू केला। हळूहळू श्री शशी यांना शिक्षणातून रस निघाला आणि आता त्यांना ह्याच व्यवसायात नशीब आजमायचे होते आणि महिन्यांनी वडील खामगावला घरी आल्यानंतर श्री शशी यांनी हट्टच केला की त्यांना ही केरळला यायचे आहे। शेवटी पर्याय म्हणून आता श्री विनोद यांच्या सोबतीला आता श्री शशी हे केरळ येथे गेले, पण नुकतीच व्यवसायाची घडी बसताना अचानक भागीदारीने ही व्यावसायिक भागीदारी तोडली आणि आता तुटपुंज्या पैशावर दोघे बंधू एकटे केरळ येथे अक्षरशः रस्त्यावर आले। पण श्री विनोद यांचा विचार पक्का होता,
इथवर आलो तर आता इथेच व्यवसाय करायचा, मागे फिरायचे नाही. मग काय पुन्हा एक नवी कहाणी. येत्या काही दिवसातच श्री विनोद आणि श्री शेषी यांनी एका मित्राच्या मदतीने पुन्हा एका छोट्या जागेचा व्यवसाय सुरू केला. हळूहळू त्यांना पुन्हा भागीदारीसाठी तिथेच मागणी झाली. यांनी भागीदारीही केली, कारण ती त्या काळाची गरज होती. व्यवसायाला भांडवलाची गरज होती. दोघे भाऊ जीवाचं रान करून वडिलांनी शिकवलेला व्यवसाय करू लागले. पण नशीब इथेच थांबणार नव्हतं. दरम्यान श्री विनोद यांचं लग्न झालं. श्री विनोद कधी केरळमध्ये तर कधी खामगाव असा दुहेरी प्रवास करू लागले. तिकडे आपल्या गडी माणसासोबत श्री शेषी मात्र व्यवसायाची धुरा घट्ट धरून होते. आणि एक दिवस अचानक एक बेसावध क्षणी एक मोठा आर्थिक धक्का बसला आणि पुन्हा एकदा दोघे भाऊ शून्यावर येऊन पोहोचले. आता मात्र एक आधार होता, तो खामगाव येथील वडिलांचं छोटं दुकान. केरळ येथे पुन्हा एकदा सगळं नव्याने सुरू करताना अनेक अडचणींना तोंड देत, त्या आर्थिक फटक्याला तोंड देत श्री विनोद आणि श्री शेषी यांनी सगळं कर्ज फेडले आणि स्थिरावले. आता मात्र श्री विनोद यांनी केरळ येथील सगळी जबाबदारी श्री शेषी यांच्यावर टाकून अकोला येथे तोच व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले आणि ते अकोला येथे आले. त्यांनी सोनल ज्वेलर्स म्हणून दुकान सुरू केले. या दरम्यान श्री शेषी केरळ येथे संपूर्ण व्यवसाय सांभाळत होते. जवळजवळ पुढची 4 वर्षे ते तिकडेच होते. पण मग एक दिवस आपणही आपल्या माणसात परत जावं म्हणून श्री शेषी यांनी केरळ येथील स्थिरावलेल्या व्यवसाय बंद करण्याच्या तयारीत होते आणि अकोल्यातील व्यवसायात लक्ष देऊ लागले. ही खूप मोठी उडी होती. इथे पुन्हा एकदा आयुष्याने नवीन वळण घेतलं होतं. इथे आल्यावर त्याचं लग्न झालं. आता मात्र त्यांनी केरळ इथला संपूर्ण व्यवसाय बंद केला आणि तेथे अकोल्यात श्री विनोद यांना मदत करू लागले. पण इथल्या कार्यपद्धतीत त्यांचं काही मन रमेना. पुढे भविष्यासाठी हेच आणि तेवढंच करून चालणार नाही हे त्यांना लक्षात आले आणि आता वर्षभरात त्यांनी पुन्हा एकदा केरळमध्ये नवीन सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. ते तिथे गेले आणि पुन्हा नव्याने व्यवसायाला शून्यातून सुरुवात केली. खूप अडचणी आल्या, भागीदारीची कमतरता, माणसांची कमतरता, पण तरीही नवीन वर्षात त्यांनी हा व्यवसाय केरळ येथे एकट्याने गडी माणसासोबत नेटावे बसवलाच. ह्याच गडबडीत पुन्हा एकदा काहीतरी भयंकर घडायचे होते. श्री विनोद आणि श्री शेषी यांचे वडील दगावले. तो एक मोठा धक्का होता. श्री विनोद अकोला येथे काम करत होते आणि श्री शेषी केरळ येथे. आता केरळ इथला सगळा कारभार श्री शेषी यांनी आपल्या 2 मेव्हण्या यांच्यावर सोपून पुन्हा खामगाव येथे जगदाळे पाटील सोनल ज्वेलर्सचे शोरूम सुरू केले. मग श्री विनोद यांनी देखील दरम्यानच्या काळात अकोल्यातील व्यवसाय बंद करून खामगाव येथे श्री जगदाळे पाटील ज्वेलर्सची स्थापना केली. दोन्ही शोरूमचा व्याप खूप जोरात सुरू असताना अचानक कोरोना काळात श्री विनोद जगदाळे यांचे कोरोनाचे निधन झाले आणि पुन्हा एकदा आयुष्याने वळण घेतले. संघर्षाची पराकाष्ठा होती, पण धैर्याने समोर असणाऱ्या प्रत्येक गोष्टीला तोंड देणे हे द्यावं लागणारच होतं. आज ही श्री शेषी जगदाळे हे घरांची, कुटुंबाची आणि व्यवसायाची संपूर्ण जबाबदारी एकांच्या खांद्यावर घेऊन भक्कमपणे उभे आहे आणि सतत हसत मुखाने प्रत्येक दिवस हा उत्तम कसं जगता येईल यांचा प्रयत्न करत आहे. खरोखरीच एक संघर्षमय प्रवास होता हा, पण केवळ मेहनत आणि चिकाटी यांच्या भरोशावर आज एक उत्तम व्यावसायिक म्हणून ते ओळखले जातात. यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. धन्यवाद.